थोडंसं टेन्शन येतंय, थोडासा विचार येतो, थोडासा राग पण येतो आणि कधी-कधी वाईट पण वाटतं. हे कुणासाठी बरं? आपल्या मुलांसाठी, हो का नाही? तर आत्ता मुलांची परीक्षा चालू आहेत. बऱ्याच वर्गांचे आता एक्झाम चालू आहेत, परीक्षा चालू आहेत. मग त्यांच्यासोबत आपल्याला पण थोडंसं टेन्शन येतंच ना? हो, नक्कीच येतं. कारण त्याच्यामागे बरेचसे कारण आहेत. मुलांना बऱ्याच ठिकाणी जागरण पण करावं लागतं, जास्त अभ्यास पण करावा लागतो. काही मुले परीक्षा चालू आहेत तरी पण अभ्यास करत नाहीत किंवा ते व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करत नाहीत. हे सर्वांचं आजकालचे थोडंसं गंभीर होण्याची कारणं आहेत. तर चला या कारणावरती थोडासा एक उपाय म्हणून आपण काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये आज ऐकणार आहोत, जे आपल्या मुलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्यायची. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक तुम्हाला सांगते, की जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, तर माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच तुमचे विचार जे आहेत मला सुचवा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं मी सुरुवातीला सांगितलेलं, की आजकाल मुलांबद्दल आपल्याला खूप विचार येतात, त्यांच्या अभ्यासाबद्दल विचार येतात. तर मी आज थोड्याशा छोट्या टिप्स सांगणार आहेत. जर मुलांना तुमच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल, जर त्यांचा अभ्यास होत नसेल, तर त्याच्यामागची काही कारणे जी आहेत, ती आपण थोडंसं बाजूला सारून आपण मन लावून अभ्यास करू शकतो. तर चला मग आपण बघूया, आपला अभ्यास आपण मन लावून कसा करू शकतो. तर नंबर 1 वरती आहे, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ना, त्यावेळेस आपला मोबाईल जो आहे तो आपल्यापासून लांब ठेवा. कारण मोबाईल जर जवळ असणार, तर आपण सारखे-सारखे मोबाईलला त्याच्यामधले मेसेज, Facebook, Insta हे ते आपण चेक करू लागतो. तर जर आपण अभ्यास करताना आपल्या मुलांजवळ जो मोबाईल आहे, तो आपण लांब ठेवायचा आणि मग त्यांना अभ्यास करू द्यायचा. नंबर 2 वरती आहे, अभ्यास हा ना जास्तीत जास्त शांत ठिकाणी असा करायचा. जितका शांत वातावरणामध्ये तुम्ही अभ्यास करणार ना, तितका तुम्हाला त्याचा जो बेनिफिट आहे तो मिळणार आहे आणि तुम्ही मन लावून अभ्यास करू शकता शांत वातावरणामध्ये आणि ते जो तुम्ही अभ्यास करणार आहे, ते तुमच्या लक्षामध्ये चांगलाच राहणार आहे. नंबर 3 वरती आहे, जो काही आपण अभ्यास करतो, तर हा अभ्यास जो आहे, तो आपल्या फ्रेंड्ससोबत थोडासा चर्चा करावी. म्हणजे जो काही अभ्यास करतो ना, त्याच्यावरती चर्चा जर केली ना, तर काय होणार आहे, त्याचं रिव्हिजन होणार आहे आणि जो अभ्यास करतो तो आपल्याला लक्षात राहणार आहे चांगलं. आणि जर तुमचा फ्रेंड सर्कल असेलच अभ्यासासाठी, तर एकत्र अभ्यास केला तर अजून छान अभ्यास होतो. हां, पण फक्त एवढंच की अभ्यास करताना जास्तीत जास्त गप्पा किंवा मोबाईल याच्या नादी न लागता तुम्ही ग्रुपमध्ये जर अभ्यास केला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जरी ग्रुप नसेल तरी तुम्ही अभ्यास केल्यानंतर जो आपला अभ्यासाचा ग्रुप असतो, जो आपले मित्रमंडळी असतात, त्यांच्यासोबत जर आपण थोडीशी चर्चा केली ना, तर आपला रिव्हिजन होईल आणि आपल्याला व्यवस्थित लक्षात राहणार आहे. त्यामुळं आपला जो अभ्यास आहे तो आपल्या फ्रेंड्ससोबत आपल्याला चर्चा करायची आहे. नंबर 4 वरती आहे, आपल्याला ना अभ्यास करताना कसं होतं ना बऱ्याच वेळेस, की परीक्षा जवळ आलेली आहे आणि मग चला काय करूया आपण प्रश्नोत्तर पाठ करूया. म्हणजे लवकर उरकेल अभ्यास. असा एक आपल्या मुलांचा भास असतो, की त्यांना वाटतं की पाठांतर केल्यानंतर आपल्याला लगेचच होईल. तर नाही. आपल्याला अभ्यास करताना फक्त पाठांतरच करायचं नाही, तर एखादा जो टॉपिक आहे, तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित समजावून घेतलं, त्याच्याबद्दल छान वाचन केलं, त्याला जरा डीपमध्ये थोडंसं तुम्ही समजावून घेतलं ना, तर तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित कळेल आणि तो केलेला अभ्यास लवकर विसरत पण नाही आणि तुम्हाला व्यवस्थित समजल्यामुळं कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ देत, तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. त्यामुळं कधी पण ना फक्त पाठांतरच करण्याच्या मागे न लागता जो टॉपिक आहे तो व्यवस्थित समजावून घेऊन जर तुम्ही अभ्यास केलात ना, तो अभ्यास खरंच तुम्हाला खूप मदत करणार. पुढची टिप आहे आपली, नेहमी आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो ना, त्यावेळेस पॉझिटिव्ह विचाराने आपल्याला अभ्यासाला बसायचंय. म्हणजे असं नाही, मला होतच नाहीये किंवा माझं अजून एवढे विषय राहिलेत किंवा इतके दिवस राहिलेत एक्झामला. म्हणजे असे कुठलेही निगेटिव्ह विचार घेऊन जर तुम्ही अभ्यासाला बसलात,
म्हणजे आपली मुलं ज्यावेळेस अभ्यासाला बसतात ना, त्यावेळेस आपण बघितलं पाहिजे, की त्या मुलाचा मूड कसा आहे. तर मुलाला आपण सांगायचं, की कुठलाही अभ्यास करताना तू जरा थोडंसं पॉझिटिव्ह विचाराने अभ्यासाला बस. म्हणजे जे बाकीचं टेन्शन आहे ते बाजूला ठेवायचं. आपला अभ्यास झाला नाही किंवा माझं रिव्हिजन झालं नाही किंवा इतके दिवस राहिले, असे विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचे नाही. कधी पण बसताना ना आपल्याला अभ्यासाला एकदम पॉझिटिव्ह डोक्याने जर आपण अभ्यासाला बसला, तर एकदम मन लावून तुम्ही अभ्यास करू शकता. त्यामुळे ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो ना, त्यावेळेस आपलं जे विचार आहेत ना, पॉझिटिव्ह ठेवा आणि मग अभ्यासाला बसा. पुढची टिप आहे आपली, आपल्याला ना वाईट संगतीपासून वाचायचं आहे. जर तुमची संगत वाईट असेल, जर तुमचा मित्रमंडळ वाईट म्हणजे एक वाईट सवयीचा, ज्याला अभ्यास करायला आवडत नाही किंवा बाहेर फिरायला जास्त आवडतं किंवा काहीतरी व्यसनी असे जर ग्रुप असेल, तर तुम्ही तिथं अभ्यास कधीच करू शकणार नाही. कारण की कधी पण ना वाईट गोष्टी जास्त ओढल्या जातात, खेचल्या जातात, वाईट गोष्टीकडे आपण खेचल्या जातो. त्यामुळे आपला मित्रमंडळ हा नेहमी चांगला ठेवा, जेणेकरून ते अभ्यासामध्ये तुम्हाला मदत करतील किंवा पॉझिटिव्ह विचार तुम्हाला देण्यास मदत करतील. त्यामुळं तुमचे मित्रमंडळी व्यवस्थित ठेवा. मित्रमंडळी व्यवस्थित असेल, संगत व्यवस्थित असेल ना, तर आपला ग्रुप छान बनतो आणि ग्रुपमध्ये अभ्यास पण होतो. त्यामुळं कधी पण आपल्या मित्रमंडळीकडे लक्ष ठेवा, की जेणेकरून तुम्हाला वाईट संगत लागणार नाही, तुमचा वाईट ग्रुप होणार नाही. तर आपली संगत व्यवस्थित ठेवलं ना, त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला आपल्या अभ्यासावरती जाणवतो. जर तुमचा ग्रुपच अभ्यास करणारा किंवा चर्चा करणारा जर असेल, तर आपल्याला पण तीच सवय लागते शक्यतोवर. त्यामुळं आपली संगत जी आहे आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे. त्यामुळं आपल्याला अभ्यासामध्ये आपण अजून मग्न होऊन अभ्यास करू शकतो. आणि पुढचा टिप आणि शेवटची टिप म्हणजे जो आपण अभ्यास करतो ना, तो रोजच्या रोज आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आता मुलांचं कसं होतं ना बऱ्याच वेळेस, चला आपण परीक्षा आल्यानंतर अभ्यास करूया, 1 महिना असताना अभ्यास करूया, असा त्यांचा विचार असतो आणि मग काय होतं ऐन टायमाला परीक्षा जवळ आली आणि मग सगळा भडीमार एकदाच होणार आणि मग आपण गडबडून जाणार, की अभ्यास कसा करू, काय करू, कुठलं करू, किती करू, कुठल्या वेळेला करू, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये चालत असतात. त्यामुळे जर तुम्ही अभ्यास हा रोजच्या रोज जर केलात ना, तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेस किंवा कुठल्याही वेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे जो आपला अभ्यास आहे ना, तो रोजच्या रोज अभ्यास करत जा आणि आपला अभ्यास जो आहे आणि तो आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचत असतो. त्यामुळे कुठल्याही ध्येय जर तुम्ही ठेवून अभ्यास अजून छान केलात आणि रोजच्या रोज अभ्यास केला, तर तुम्हाला खूप खूप सोपं जाणार आहे आयुष्य पण आणि तुमचं जे एक्झाम वगैरे असतील ते पण. तर हे माझे टिप होते, जे आपण आपल्या मुलांना सांगू शकतो आणि त्यांच्याकडनं अभ्यास करून घेऊ शकतो किंवा त्यांना हा व्हिडिओ दाखवून त्यांना तुम्ही सांगू शकता, की या प्रकारे जर आपण थोडासा बदल केला अभ्यासामध्ये तर आपल्याला मदत होणार आहे. तर हा प्रयत्न होता माझा. आत्ता मुलांच्या एक्झाम चालू असल्यामुळं ज्या मुलांचं मन लागत नाही अभ्यासामध्ये, तर काही टिप्स अशा ह्या जर फॉलो करून आपण अभ्यास केला, तर तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.